वसमत शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील मोंढा, पॉवरलूम, जनता मार्केट, सिराज कॉलनी, वडारवाडा आणि रेल्वे स्टेशन रोड परिसरात धोकादायक अवस्थेतील वीज यंत्रणेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत पोल वाकलेले असून वीज तारा लोंबकळत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात नगरसेविका उत्कर्षा कन्हैया बाहेती आणि नगरसेवक सचिन विठ्ठल दगडू यांनी उपकार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग वसमत यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे परिसरातील मुख्य वीज लाईनचे पोल वाकल्याने तारा खाली झुकल्या आहेत. वादळी वारे आणि पावसाच्या काळात स्पार्किंगच्या घटना घडत असून कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वीही वीज अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. तसेच परिसरातील डीपीचे पोलही वाकलेले असून वारंवार बिघाड होत असल्याने मागील 1.5 महिन्यापासून वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. 8 दिवसांचा अल्टिमेटम, वाकलेले पोल बदलणं, लोंबकळणाऱ्या तारा सुरक्षित करणं, डीपीची दुरुस्ती करणं आणि वीज पुरवठा सुरळीत करणं या मागण्यांसाठी महावितरणला 8 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला. मेंटेनन्स निधीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. या संपूर्ण प्रकरणामुळे आता नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगू लागली आहे. महावितरणला दरवर्षी देखभाल, दुरुस्ती व मेंटेनन्ससाठी निधी मिळते का? दरवर्षी निधी मिळत असेल तर नेमका खर्च कुठे केला जातोय? जर नियमित देखभाल होत असेल तर शहरातील अनेक भागांमध्ये वाकलेले पोल, जीर्ण तारा, धोकादायक डीपी आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा का दिसून येत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या मते प्रत्यक्ष परिस्थितीत पाहता मेंटेनन्स कामांबाबत स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक आहे. नवीद अहमद, वसमत यांचे रिपोर्ट. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.